तर मित्रांनो, आज आम्ही गेलो होतो सोडा प्यायला, जिथे मी कोकोनट पंच घेतला आणि माझा जो पचका झालाय. मस्त आहे ना दीदी. खूप घाण आहे. संपवावं लागला आता. एकदम आर्टिफिशियल फ्लेवर लागतं त्याच्यामध्ये, असं जास्ती दुधाचाच वास येतो त्याच्यामध्ये. काहीतरी वेगळं लागतं. खूप घाणेरडं लागतं. म्हणलं होतं स्वीट लाईम सोडा घे, तो घेत नाही. बघ ह्याला म्हणतात सोडा. मला नाही आवडत सोडा. अरे, म्हणून मी हा घेतलंय. मम्मी वरचं पी ना. हे कोण पिते? नको पिऊ. आणि ते मिक्स नको. नको तू पी ना तेवढं. मला ते आवडतच नाही. मी स्वीट लाईम सोडा पहिलं आवडलं. प्लीज प्लीज. गोड देतो ना, गोड पण देतो तुला. मी पिल तिकडे ठेव. मम्मा नक्की हलव ते जास्त येत नाही वर. तर असंच जबरदस्ती सगळ्यांना एक एक घोट देत तो ग्लास मी अर्ध्याच्या वर संपवला, पण त्यानंतर कुणालाही गेला नाही म्हणून तसाच सोडून आम्ही समोरच्या बाजूला जरा तोंडाची चव बदलायची म्हणून आलो कॉफी प्यायला. तर त्याच दुकानाच्या समोर एक खूप एस्थेटिक ओल्ड असं वाईब्स देणारं खूप सुंदरसं एक कॅफेसारखं काहीतरी होतं, इराणी, माहिती नाही. आम्हाला जस्ट दिसलं तर मग मला थोडी चव बदलायची होती म्हणून आम्ही तिथे गेलो कॉफी प्यायला. इकडे आम्ही मस्तपैकी गरमागरम कॉफी आणि बटर म्हणजे मस्कावालं ब्रून होतं इथे. युजली बन असतो, हे कडकवालं ब्रून होतं. तर हे कॉफीमध्ये बुडवून घाललं मस्तपैकी, बरं वाटलं जरा. त्याची चव बदलली फायनली. आणि कॉफी खूप जास्त टेस्टी होती. गरमागरम कॉफी हे सगळं खाऊन मजा मस्ती करत आम्ही तिथून निघालो. या कॅफेची वाईबच खूप मस्त होती. इकडच्या खुर्च्या एवढ्या हेवी होत्या की एक पूर्ण जोर लावून मागे घेऊन बसावं लागत होतं. इथून आम्ही गेलो नवीन त्या ब्रिजवरती. तुम्ही इथे गेलात का मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. इथे खूप गर्दी होती. दॅट्स इट फॉर द व्लॉग. असे अजून व्लॉग बघायसाठी प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब.